नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत चाललाय। या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना बळजबरीने सुट्टी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार 2 दिवसांपूर्वी समोर आला होता। याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावित यांना ड्रेसिंग किट भेट देऊन प्रतिकात्मक आंदोलन देखील करण्यात आलं होतं। मात्र हे आंदोलन करून 2 दिवस होत नाही, तोच आता तुम्ही पुन्हा रुग्णालयातील एका रुग्णाच्या हातावर जखमा झाल्याने त्यास मेडिकल रुग्णालयात जाऊन ऑपरेशन करण्याचा अजब सल्ला देण्यात आला। याबाबत आव्हाड यांनी जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे यांची भेट घेतल्यानंतर तो आमचा विषय नसून मेडिकल कॉलेजच्या डीन मृणाल पाटील यांचा असल्याचं सांगत बोलण्यास नकार देऊन निघून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र आव्हाड यांनी त्यांची गाडी अडवल्यानंतर त्यांनी या रुग्णाला ऍडमिट करून घेतलं। याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिली। हे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे। आता परवाच येऊन आपण बघितलं असेल तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नसल्या कारणामुळे अनेक पेशंटला बळजबरी डिस्चार्ज करण्यात आला आणि या बळजबरी झालेल्या डिस्चार्जचा आम्ही विरोध करून तिथे एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्यांना डिस्चार्ज किट भेट दिलं। आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर 2-3 दिवसात तुम्ही पेशंटची व्यवस्थित जर काळजी घेतली नाही, तुमचं जे ड्रेसिंगचं किट उपलब्ध केलं नाही तर आम्ही सर्वत्र नाशिकमध्ये फिरून भीक मागून जो निधी जमा होईल त्याच्यातून तुम्हाला ड्रेसिंग किट आणून देऊ। त्याची देखील ह्या शासकीय जे अधिकारी आहेत त्यांना लाज वाटली नाही। आज परत तसाच प्रकार 2च दिवस घडले नाही तर लगेच तिसऱ्यांदा घडला। आज जर आपण बघितलं असेल तर ही जी व्यक्ती माझ्या शेजारी उभी यांच्या हाताला जखम दाखवा। दिव्यांग बांधवांना अशा काही पद्धतीने खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट देण्यात आले, याच्या मागे देखील मोठं अर्थकारण झालेलं आहे। या हॉस्पिटलची चौकशी लागलेली आहे मात्र याचा अहवाल अजून बाहेर येत नाही। कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या हॉस्पिटलमध्ये केला जातोय। आमची तीच मागणी की शासन दरबारी तरी आता शासनाला लवकरात लवकर जाग घ्यावी आणि या गोरगरिबांसाठी खोललेल्या या संस्था या लवकरात लवकर चालवा, नाही तर बंद करावं, याला कुलूप लावण्यात यावं आणि या ज्या पांढऱ्या हत्या आपण जो पोहोचतो या डॉक्टरांच्या नावाने यांना घरी काढून देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। याआधी देखील जिल्हा रुग्णालयाची चौकशी लागली असताना देखील त्या चौकशीचा अहवाल अद्याप बाहेर येत नाही। मग आता शासनाला जबाबदार जाग यावी आणि गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या वैद्यकीय सेवा त्यांना मिळाव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारी, नाशिक।